नमस्कार. हे जे ताई बोलल्या ते बरोबर बोलल्या, कारण 40 वर्षापासून हा विषय व्हायला पाहिजे होता इथून मागं, पण हा विषय यांनी घेतलाय आता ह्या वर्षी. पुढे ह्या वर्षी हा विषय घेतला. उन्हाची तीव्रता जाणून शासनाने याची दखल घ्यावी आणि चिमुरड्यांना न्याय द्यावा आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना बी न्याय द्यावा, हीच अशी आमची नम्र विनंती. उन्हाळ्याच्या सुट्टीबाबतची मी जे हे काय बोलले ते शासनाने दखल घ्यावी. 2 शब्द. नमस्ते. आज आम्ही इथे आयल्यानगर येथे कलेक्टर ऑफिसला अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघातर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे की उन्हाळी सुट्टी आम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरसकट मिळावी. कारण गेल्या आपल्या आयुष्य देश योजनेला 50 वर्षे होऊन गेले तरीही अजून एकाही वर्षी सुट्टी मिळालेली नाही आहे. आणि आता ह्या चालू वर्षाला तर उन्हाळ्याची आणि उन्हाची एवढी तीव्रता जाणवते. रोज कुठे नव्हते कुठे उष्माघाताचे प्रकार होऊन राहिलेले आहेत. तर असा जर उष्माघाताचा प्रकार झाला सेविका मदतनीसला तर कोण जबाबदारी घेईल यांची? आणि जर एखाद्या लहान मुलांना सुद्धा जर उष्माघाताचा प्रकार झाला तर सर्वस्वी जबाबदारी सर्व अधिकारी हात झटकून मोकळे होतील आणि अंगणवाडी सेविकेवर जबाबदारी येईल. तिला स्थानिक कर्मचारी म्हणून ती स्थानिक असते, तिनं काय पद्धतीनं उत्तरं द्यायची, कोणती परिस्थिती तिनं हँडल करायची. त्यासाठी सेविका मदतनीसला पण आहे ना सुरक्षेचा विषय आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी ना त्यांच्या पण सुरक्षेचा विषय जाणून घ्यावा आणि उन्हाळ्याची सुट्टी सरसकट सेविका मदतनीस यांना दोघींनाही पण 1 महिना द्यावी. त्यासाठी आम्ही 5 तारखेपर्यंत आमचे पोषण ट्रॅकरवरील सर्व कामांच्या नोंदी पूर्ण करू. आणि जसा काही कोरोना काळात 2 वर्ष घरपोच आहार दिला, तसेच 2 महिने संपाच्या काळात घरपोच आहार दिला, त्याच प्रकारे 1 महिना आम्ही घरपोच आहार देऊ आणि 5 तारखेपर्यंत पोषण ट्रॅकरच्या सर्व नोंदी करू. पण शासनाने आम्हाला ह्यावर्षी 1 महिन्याची दोघींनाही पण सरसकट सुट्टी मिळावी ही नम्र विनंती.